नमस्कार. बोलू बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. खरं तर आपण पाहिलं असेल तर एक 1.5-2 वर्षापूर्वी PhD विद्यार्थ्यांचा संघर्ष आपण प्रत्येक चॅनलवर पाहिला असेल. मग त्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया, विरोधी पक्षनेत्यांच्या प्रतिक्रिया, असा सगळा एकंदरीत परिचय PhDच्या विद्यार्थ्यांच्या संबंधीमध्ये खूप मोठ्या पद्धतीने वाद तयार झाला होता. मग आता एक साधारणपणे एक 2-4 दिवसापूर्वी एक GR पडला आणि त्या GR मध्ये जेवढे कोणी PhD करणारे विद्यार्थी असतील त्यांना फेलोशिप ही 50% राज्य सरकारने मंजूर केली. आता विषय येतो की विद्यार्थ्यांच्या मते 1.5-2 वर्षाचा संघर्ष खरं ही फळे गोडच असतील का? मग याच्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या चॅनल घेऊन आला आहे की बोलू बरंच काही. या गोष्टीमध्ये आपण जाणून घेणार आहे की विद्यार्थ्यांचा जो 1.5 वर्षाच्या संघर्षामध्ये जे आउटपुट भेटले शेवटी, यावर चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहे. आता प्रामुख्याने PhD संशोधन करण्यासाठी राज्य सरकारने सारथी, बार्टी आणि महाज्योती आणि आत्ताच नव्याने लॉन्च केलेली TRT अशा 4 संस्थांच्या मार्फत जे उच्च शिक्षण घेतात त्यांसाठी आर्थिक मदत म्हणून राज्य सरकार त्यांना फेलोशिप अदा करते, म्हणजेच अधिछात्रवृत्ती. मग संशोधन करण्यासाठी एक अर्थसहाय्य म्हणून या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ज्या वेळेस या तिन्ही संस्थांनी अर्ज दाखल करण्याची प्रोसेस ही 29 मार्च 2023 रोजी सारथी विभागाने काढली होती. मग त्या ठिकाणी मराठा समाजाचे विद्यार्थी सारथी या ठिकाणी अप्लाय केलं, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी बार्टीमध्ये अप्लाय केलं, OBC समाजाच्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीमध्ये अप्लाय केलं. अशा विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांनी त्या संस्थेमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर साधारणपणे जुलैच्या महिन्यामध्ये 29 जुलै 2023 रोजी मुलाखतीस पात्र अशी लिस्ट बाहेर आली. मग मुलाखतीस पात्र लिस्ट बाहेर आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वातावरणामध्ये आनंद झाला की आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी यशस्वी झालो आहे आणि आता मुलाखतीद्वारे आम्ही आर्थिक मदत आम्हाला राज्य सरकारकडून भेटेल. असं झाल्यानंतर अचानक पद्धतीने 3 महिन्यानंतर म्हणजे ही जुलैमध्ये ऍड आल्यानंतर एक ऑगस्टमध्ये GR आला आणि त्या GR मध्ये असं मेन्शन केलं होतं की प्रत्येक संस्थांना हे 50-50-50 अशा तिन्ही संस्थांना त्या ठिकाणी फेलोशिप फक्त देण्यात येईल, इतर विद्यार्थ्यांना देण्यात येणार नाही. असं GR आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण तयार झालं. म्हणजे सारथीला 50, महाज्योतीला 50 आणि बार्टीच्या अनुसूचित जातीसाठी 100 अशी एकूण मिळून 200 जागा करण्यात आल्या होत्या. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन उभी राहिली. मग कोल्हापूर पासे आंदोलन उभं राहिलं असेल, बार्टीच्या कार्यालयासमोर बार्टीच्या विद्यार्थ्यांनी केलं असेल, सारथीच्या ऑफिस समोर सारथीच्या विद्यार्थ्यांनी केलं असेल, असे अनेक नागपूर पासून ते खाली सिंधुदुर्ग पर्यंत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आंदोलन व्हायला लागली. आणि संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या बाहेर आल्यानंतर राज्य शासनाने याच्यामध्ये बदल करण्याचं असं सांगितल्यानंतर या जागा 50 वरून प्रत्येक संस्थांना 200 करण्यात आला. मग 200 करण्यात आल्यानंतर विद्यार्थी असंतोषाच्या वातावरणात होते की 200 विद्यार्थी का करताय, 200 विद्यार्थी का घेतात, इतर विद्यार्थ्यांना का घेत नाही. मग त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या की सरकार तुमच्यासाठी 200 करतंय. मग विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही GR मध्ये कुठेच मेन्शन केलं नाहीये की किती जागा घेणार आहे, मग तुम्ही आम्हाला जास्त का टीका लावताय. या गोष्टीमुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वातावरण हे असंतोषाचं होतं. मग त्या ठिकाणी ज्या वेळेस हा 200चा GR मंजूर झाला, मग विद्यार्थ्यांनी परत आंदोलन उभी केली. काहींनी कलेक्टर ऑफिस पुणे या ठिकाणी केली, बार्टीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बार्टी ऑफिसच्या समोर केलं, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानाला केलं. वातावरण तापतच चाललं होतं. शासनाला याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचा होता, परंतु काय घ्यायचा, कारण की या तिन्ही संस्थांच्या अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 3549 एवढी संख्या होती. जर प्रत्येकाला फेलोशिप जर अदा केली तर कितीपर्यंत खर्च होईल याचंही बजेट त्यांचं काढण्याचा मागचा उद्देश होता. परंतु सरकारची भूमिका स्पष्ट न दिसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोषाचं वातावरण होतं. एकीकडे विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये होते, वातावरण तापत चाललं होतं
आणि तेवढ्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि निवडणुका आल्यानंतर या विद्यार्थ्यांवर आचारसंहितेचे नियम असल्यामुळे यांचं आंदोलन त्या ठिकाणी स्थगित झालं. आता स्थगित तर झाले, मग या विद्यार्थ्यांनी लोकसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर परत या विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं आणि विद्यार्थ्यांना सरकारला अल्टिमेट दिला की आम्हाला जर फेलोशिप मंजूर केली नाही तर आम्ही महात्मा फुले जो वाडा आहे तिथून पुण्यामधून तिथून ते विधान भवन असा लॉंग मार्च काढण्यात येईल. आणि ते पत्र ज्यावेळेस राज्य सरकारकडे पोहोचलं त्यानंतर महाराष्ट्र शासनाने याच्यावर काहीतरी भूमिका घेतली पाहिजे म्हणून यावेळेचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या मार्फत विद्यार्थ्यांची बैठक झाली. एकीकडे ज्यावेळेस फुलेवाडाकडून विधान भवनाकडे ज्यावेळेस लॉंग मार्च चालत होता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल की एक साधारणपणे आंदोलन ज्या दिशेने चाललं होतं त्या ठिकाणी कुठेतरी थांबवण्यासाठी गिरीश महाजनांची मदत घेऊन सरकारपर्यंत या कुठेतरी इन्फॉर्मेशन गेल्या पाहिजे, माहिती गेल्या पाहिजे या भूमिकेकडून विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ हे मंत्रिमंडळात गेले. आता मंत्रिमंडळात गेल्यानंतर तिथले सचिव जे असतील त्यांच्या संग बैठक झाली, मुख्यमंत्र्यांसंग बैठक झाली. विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला बैठक आता भरपूर मंत्र्यांसंग झाली पण आम्हाला आता मुख्यमंत्र्यांना भेटायचं. याच आशेवर शिष्टमंडळाची बैठक ही मुख्यमंत्र्यांसंग बैठक झाली. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. मुख्यमंत्री या गोष्टीवर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवला आणि रिस्पॉन्स दाखवल्यानंतर सीएमओ ऑफिसकडून एक जाहिरात आली, एक माहिती आली की विद्यार्थ्यांवर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. आम्ही 100% राज्य सरकार या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे आहे. मग आहे तर त्याच्यानंतर साधारणपणे 4 महिन्याचा अवधी गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे काहीच प्रश्न निघत होते. मग विद्यार्थ्यांनी जिथून स्थगित केलेला लॉंग मार्च परत सुरुवात केली आणि फुले विधान भवनाच्या दिशेने चालू लागला. आणि चालल्यानंतर चालता मग यांची राज्य सरकारला काय करावं या म्हणून सर्वांगीण विषय घेण्याच्या मुद्द्याने यांनी 50%चा GR लॉन्च केला. म्हणजे कोणत्याच विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. 3549 विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या वाट्यावर फेलोशिप येईल अशा दृष्टीने या सरकारने जर पाहायला गेलं असेल तर फेलोशिप अदा केली. मग आता याच्यामध्ये युजीसी नियमानुसार काय बाकीचे जे भत्ते असतील ते पण देण्यात येईल असे यावेळेस सांगितलं. परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रतिक्रिया होत्या की आम्हाला 2 वर्ष उलटून गेलेले तरी आम्हाला अधिछात्रवृत्ती फेलोशिप भेटत नाही, ही मोठी शोकांतिका वाटते. मग जर आम्हाला देण्यात येते तर कोणत्या दिनांकापासून देण्यात येईल? अवॉर्ड लेटर पासून देण्यात येईल का नोंदणी दिनांकापासून? ह्याही विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन असल्यामुळे विद्यार्थी तुर्तास तरी ह्या निर्णयाचं स्वागत तर त्यांनी केलंय परंतु कभी खुशी कभी गम या भूमिकेतून विद्यार्थी दिसत आहे. तुर्तास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सध्या अचंबितची भूमिका आहे की आता 2 वर्ष संघर्ष होऊन गेलाय, फेलोशिप घ्यायची की नाही घ्यायची या भूमिकेकडून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. आता बघूया विद्यार्थी फेलोशिप घेत आहेत की नाही घेत. या चॅनलच्या अजून अपडेट घेण्यासाठी बोलू बरंच काही या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.